नमस्कार. आपल्या देशातील विद्यमान राजवट ही प्रचंड भ्रष्ट आहे, महाभ्रष्ट आहे. या राजवटीचं नेतृत्व करणारे सरकारचे सगळे प्रमुख लोक भ्रष्ट आहेत. आपल्या देशाला, आपल्या धर्माला या राजवटीमुळे साऱ्या जगामध्ये वाईट दिवस आलेले आहेत. आता ही सत्ता आपल्या देशातली उलथवून टाकण्याशिवाय आपल्याकडे अन्य पर्याय नाही. आणि आता केवळ मीच या देशाचे वाईट दिवस घालवून इथे तुम्हा देशवासियांसाठी अच्छे दिन आणू शकतो असं सांगत हिटलर 1933 मध्ये साऱ्या जर्मनीभर फिरला. लोकांचा त्याच्या शब्दांवरती विश्वास बसला आणि मग तो जर्मनीत सत्तेमध्ये आला. आपल्याला आता ऐकताना आश्चर्य वाटेल मित्र मैत्रिणींनो, परंतु हिटलर सुद्धा जर्मनीतील साऱ्या जनतेशी दर काही दिवसांनी तिथल्या रेडिओवरून संवाद साधायचा आणि त्याच्या मनातली मन की बात तो लोकांसोबत करायचा. हिटलरची ती मन की बात लोकांनी ऐकावी म्हणून गोबेल्सने तेव्हाच्या जर्मनीतल्या प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक मोठ्या चौकांमध्ये लाऊडस्पीकर लावले होते. तेव्हाचे ते जुन्या पद्धतीचे करणे किंवा भोंगे वगैरे जे काय असतील ते, आणि त्यावरून लोकांना हिटलरची मन की बात ऐकवली जायची. कारण टीव्ही तोपर्यंत आलेले नव्हते आणि रेडिओ सुद्धा सगळ्यांकडे नसायचे. जर्मनीच्या सत्तेत आल्यानंतर तिथल्या आपल्या विरोधातील वर्तमानपत्र एकतर हिटलरने गोबेल्सच्या मदतीने बंद तरी पाडली किंवा मग आपल्या खास श्रीमंत हितचिंतकांच्या सहाय्याने ती सगळी वर्तमानपत्र विकत घेऊन तिथे आपल्या मर्जीतले संपादक बसवले. त्यानंतर त्याने संसदेचं महत्व मोठ्या प्रमाणात कमी करून टाकलं आणि जर्मन जनतेच्या नागरी स्वातंत्र्यावरती बरेच निर्बंध आणले. पुढच्या काळात तर जर्मनीमधल्या अन्य सगळ्या विरोधी पक्षांवर त्याने थेट बंदीच घातली आणि त्याचा नाझी पक्ष हाच एकमेव पक्ष जर्मनीमध्ये अस्तित्वात राहील अशी व्यवस्था करून टाकली. आपल्याकडे नाही का मागे ते JP नड्डा बोलले होते, कशाला एवढे पक्ष हवेत देशामध्ये, एक भारतीय जनता पार्टी बस झाली, तसं त्या पद्धतीने. त्यानंतर मग आपल्या प्रत्येक कृतीच्या समर्थनार्थ काही चित्रपट निर्मात्यांना, दिग्दर्शकांना पैसा पुरवून त्याने अनेक चित्रपट निर्माण करून घेतले. प्रामुख्याने त्याचा सहकारी गोबेल्स हे सगळं करवून घेण्यामध्ये त्यावेळेला आघाडीवरती होता. हिटलरचं समर्थन करणारे अक्षरशः शेकडो चित्रपट गोबेल्सने 1933 ते 45 या काळामध्ये बनवून घेतले. त्या काळातील तिथले म्हणजे जर्मनीतले जे कोणी आदित्य धर, विवेक अग्निहोत्री, सुदीप्त सेन, विपुल शहा किंवा आपले प्रवीण तरडे, मंगेश देसाई वगैरे वगैरे असतील ते जर्मनीमधले तेव्हाचे, त्या सगळ्यांना त्यासाठी हिटलर आणि गोबेल्सने हाताशी धरलं होतं. अरे हे तर सगळं आपण अलीकडच्या काळात आपल्याच देशात पाहिलंय किंवा पाहतोय अजून सुद्धा, असं वाटलं असेल ना तुमच्यापैकी अनेकांना हे सगळं ऐकताना. तर बरोबर आहे मित्रमैत्रिणींनो ते, कारण हिटलर, मुसोलिनी वगैरे जे सगळे क्रूर हुकुमशाह जगात होऊन गेले ते RSS म्हणजे संघाचे आदर्श राहिलेले आहेत. त्या हुकुमशाही आणि क्रूर राजवटींची प्रशासकीय व्यवस्था, त्यांच्या सुरक्षा यंत्रणा, त्यांची राजकीय पक्षाच्या कामकाजाची पद्धत आणि रचना, त्यांच्याशी संलग्न संस्था, या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी संघाशी संबंधित काही मंडळी, बाशी मुंजे वगैरे त्या काळात तेव्हा तिकडे जाऊन सगळा अभ्यास करून आलेले होते 1925 ते 30च्या मध्ये. आणि म्हणूनच संघाची बांधणी ही हिटलर, मुसोलिनी आणि हुकुमशांच्या संघटनांच्या बांधणीप्रमाणे आहे. तुमच्या ते लक्षात येईल, ते गणवेश, शस्त्रपूजन वगैरे वगैरे सगळंच. आणि म्हणूनच या लोकांना हिटलरच्या त्या गेस्टापोचं सुद्धा आकर्षण असणं साहजिकच आहे. लोकांना भुलवून, संभ्रमित करून जर्मनीमध्ये सत्तेत आल्यानंतर लगेच हिटलरने आपला आणखीन एक विश्वासू सहकारी हर्मन गोरिंग याला सांगून ते गेस्टापो दल स्थापन केलं होतं. जर्मनीतील अन्य सुरक्षा दलं किंवा तिथले तत्कालीन पोलीस यंत्रणा यापेक्षा या गेस्टापो दलामधल्या लोकांचं काम वेगळं असायचं. आणि ते कोणतं? तर हिटलर आणि त्याच्या पक्षाच्या विरोधकांचा शोध घेणं, कोणत्याही कायदेशीर मार्गांचा अवलंब न करता त्या विरोधकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करणं, मारहाण करणं, प्रसंगी त्यांची हत्या करणं. हिटलर आणि त्याच्या सत्तेच्या विरोधातील आवाज कुठून निघत असेल तर तो दडपून टाकणं, ही सगळी त्या गेस्टापोची कामं होती.
तुम्ही म्हणाल आज मला अचानक हे जर्मनी, हिटलर, गेस्टापो वगैरे काय आठवलंय? तर मित्रांनो, त्याचं कारण म्हणजे 20 जुलैला परवा दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे घडलं आणि त्यानंतरही जे सुरू आहे ते, आणि त्यावर आधारित काल राहुल गांधींचं संसदेतलं भाषण आणि त्यानंतर संध्याकाळची त्यांची पत्रकार परिषद. जंतर मंतरवरील आपल्या तरुणाईला, त्या कोवळ्या पोरापोरींना निर्घृणपणे मारहाण करणाऱ्यांमधील काही लोक पोलीस सुद्धा नव्हते आणि सुरक्षा दलांचा भाग सुद्धा नव्हते. ना त्यांच्या अंगावरती कोणता गणवेश दिसला, ना त्यांच्या कपड्यांवरती त्यांची ओळख पटवणारी कोणती नेमप्लेट होती. त्यापैकी अनेकांनी तर मास्क वगैरे लावून आपली थोबाडं अर्धवट झाकलेली होती, रुमाल वगैरे बांधले होते. त्यापैकी अनेकांच्या हातांमधील काठ्यांना अंकुचीदार खिळे लावलेले होते आणि त्यांनी दिल्ली पोलिसांप्रमाणेच आणि त्यांच्या सोबतच राहून आपल्या शालेय विद्यालयीन पोरापोरींना निर्घृणपणे मारहाण करून त्यांना रक्तबंबाळ केलं. कालच्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी याबाबत भाष्य करताना म्हणाले की भारतीय जनता पार्टीशी संलग्न असणारे बजरंग दल वगैरेचे ते लोक असावेत. नक्कीच त्यात बजरंग दल आणि हे तथाकथित गोरक्षक दल वगैरे असतीलच, कारण भारतीय जनता पार्टी त्या सगळ्या लोकांना यासाठीच पोसत असते, या अशा प्रकारच्या गुंडगिरीसाठी. त्या लोकांचा देशासाठी, समाजासाठी अन्य काही उपयोग नसतोच. भुईला भार असे ते सगळे लोक असतात. झुंडीने जायचं आणि याला मारहाण कर, त्याला मारहाण कर, खंडणी वसुली कर, हेच त्या लोकांचे उद्योग, बजरंग दल आणि ते गोरक्षक वगैरे सगळ्यांचे. आणि अमित शहा असतील किंवा भाजप शासित राज्यांचे सगळे मुख्यमंत्री असतील, त्या सगळ्यांनी या बजरंग दल, या तथाकथित गोरक्षक वगैरे सगळ्या गुंडांना देशभरामध्ये मोकळं रान देऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे तो मुद्दा आहेच राहुल गांधी जे बोलले तो. परंतु ज्या पद्धतीनं हे अनोळखी आणि चेहरा झाकलेले लोक आपल्या पोरापोरींना मारहाण करत होते निर्घृणपणे, ती त्यांची मारण्याची पद्धत आपण नीट निरीक्षण करून पाहिली तर त्यात आणि पोलिसांच्या मारहाण करण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला फारसा फरक जाणवत नाही. तुम्ही नीट पहा ते व्हिडिओ पुन्हा. लाठी काठी धरण्याची त्यांची पद्धत हातातली, त्यांना ती लाठी मारण्याची पद्धत, या ट्रेनिंग जाणवते. अमित शहा यांनी आपल्या सत्तेच्या विरोधातील लोकांवरती दहशत बसवण्यासाठी काही बेकायदेशीर कृत्य करण्याची वेळ आली तर ती करण्यासाठी हिटलरने निर्माण केलेल्या गेस्टापोच्या धर्तीवरती एखादा दल गुप्तपणे निर्माण केलंय का, अशी दाट शंका 23 जुलैचं सगळं पाहून यायला लागलेली आहे. काल राहुल गांधी अगदी थेटच बोललेत की अमित शहा मस्ट गो, आणि आपल्या देशाच्या भल्यासाठी मित्रांनो ते व्हायलाच हवं. या माणसाची आजवरची वाटचाल अजिबात साधी सरळ राहिलेली नाही. अनेक गंभीर आरोप आणि अनेक गंभीर वाद अमित शहा या नावाशी आजपर्यंत जोडले गेलेले आहेत. अगदी थोडक्यात आज त्यातल्या काही बाबी मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. हरेन पंड्या हे गुजरात भारतीय जनता पार्टीचे नेते होते मोठे, आणि गुजरातचे गृहराज्यमंत्री होते माजी. ते नरेंद्र मोदींचे राजकीय आणि पक्षांतर्गत विरोधक होते. नरेंद्र मोदी तिथे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही दिवसात जी भयानक दंगल उसळली आणि हजारो लोकांचे त्या दंगलीमध्ये बळी गेले, त्या दंगलीबाबत हरेन पंड्या यांचं मत नरेंद्र मोदींच्या विरोधात होतं. अशी अनेक कारणं होती. आणखीन सुद्धा ते जिवंत राहिले असते तर नरेंद्र मोदींची पुढची वाटचाल गुजरातमधली इतकी सुकर झाली नसती आणि अमित शहांचा राजकारणातला प्रवेश सुद्धा सोपा राहिला नसता. अखेर एक दिवस मॉर्निंग वॉक करून आपल्या घरी आपल्या गाडीने परत येत असताना त्यांची निर्घृण हत्या झाली, गोळ्या घालण्यात आल्या त्यांना. नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या मार्गातला मोठा अडसर दूर झाला. त्या पुढच्या काही काळातच पुढे सोहराबुद्दीन शेख हत्या प्रकरण गाजलं. सोहराबुद्दीन हा काही सभ्य प्रकारातला व्यक्ती नव्हता, परंतु त्याच्याबाबत कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याऐवजी त्याला आणि त्याच्या बायकोला सुद्धा काही कारण नसताना, त्या कौसर बी यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलं. ते एक प्रवास करत असताना, आणि मग आधी सोहराबुद्दीन आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी कौसर बी यांना सुद्धा निर्घृणपणे मारण्यात आलं. अमित शहा यांच्याविषयी त्यांच्याकडे, सोहराबुद्दीन शेख यांच्याकडे काही महत्वाची माहिती होती असं काही लोकांनी त्यावेळी म्हटलं होतं. त्या प्रकरणात अमित शहा यांना अटक झाली. काही महिने ते जेलमध्ये सुद्धा होते. नंतर ते जामिनावर बाहेर आले, परंतु त्यानंतर लगेच त्या नवरा बायकोच्या हत्या प्रकरणातील एकमेव साक्षीदार तुळशीराम प्रजापती याची सुद्धा हत्या झाली.
पुढे अमित शहा त्या प्रकरणातले प्रमुख आरोपी असल्यामुळे त्या प्रकरणाची निष्पक्षपातीपणाने सुनावणी व्हावी म्हणून तो खटला गुजरातच्या कोर्टाऐवजी मुंबईमध्ये हलवण्यात आला. 2014 साली म्हणजे नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान होत असतानाच त्या खटल्याची सुनावणी मुंबईत सुरू झालेली होती. आधी तिथे न्यायाधीश म्हणून J.T. उत्पात हे होते. त्यांनी त्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी जामिनावर असणाऱ्या अमित शहा यांना कोर्टात तुम्ही सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहायला हवं अशा प्रकारचा आदेश दिला. तर लगेच त्यानंतर त्या न्यायाधीशांची बदली झाली. म्हणजे पहा, मग त्यांची बदली झाली उत्पात साहेबांची. त्यानंतर त्या जागेवरती जज लोया आले. तेही उत्पात यांच्याप्रमाणेच कर्तव्य कठोर आणि प्रामाणिक अशा प्रकारचे न्यायमूर्ती होते, न्यायाधीश होते. त्यांनाही आधी प्रचंड मोठी लाच देण्याचे प्रयत्न झाल्याचं म्हटलं गेलं, परंतु त्यांनी ते झुगारून दिले सगळे प्रयत्न. आणि मग न्यायपालिकेतील काही सहकाऱ्यांनीच त्यांना एका न्यायाधीशांच्या मुलीच्या लग्नासाठी त्यांची फारशी जाण्याची इच्छा नसताना सुद्धा काहीशा जबरदस्तीने नागपूरला नेलं. तिथे शासकीय विश्रामगृहामध्ये 1 डिसेंबर 2014 या दिवशी पहाटेच्या वेळी म्हणे त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागलं आणि त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यूही झाला. हो, नंतर त्याबाबतच्या अनेक बाबी समोर आल्या की CBIच्या विशेष कोर्टाचे ते न्यायाधीश होते जज लोया. असं असताना त्यांची गाडी आणि ड्रायव्हर कुठे गेली होती, विश्रामगृहात का नव्हती? त्यांना रिक्षामधून का हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं? आणि हार्ट अटॅक जर त्यांना आला तर त्यांच्या डोक्यावरती प्रचंड मोठ्या जखमा कशा काय दिसल्या? त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचं पार्थिव शरीर इथे मुंबईत त्यांच्या कुटुंबियांजवळ आणण्याची व्यवस्था करण्याऐवजी परस्पर त्या कुटुंबियांना न सांगता त्यांच्या मूळ जन्मगावी का नेण्यात आलं? आणि तिथे त्यांचे अंत्यसंस्कार घाईघाईने का करायला भाग पाडण्यात आलं सगळ्या कुटुंबियांना? असे असंख्य प्रश्न त्या नागपूरच्या विश्रामगृहातील त्या रवी भवन मधले त्या दिवशीचे ते रूम बुकिंगची पानं सुद्धा त्या मस्टरमधून नंतर फाडून टाकण्यात आल्याचं निष्पन्न झालं. अशा अनेक संशयास्पद बाबी. परंतु सत्तेच्या सहाय्यानं सगळंच नंतर ते दडपण्यात आलं. काही दिवसातच जज लोयांच्या जागेवरती ते MB गोसावी नावाचे एक जज आले आणि त्यांनी तातडीने त्या सगळ्या खटल्यामधून सोहराबुद्दीन वगैरे अमित शहा यांची निर्दोष सुटका करून टाकली. आदेश दिले त्यांनी. अमित शहा यांची त्या खटल्यातून सुटका तर झालीच मित्रांनो, परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या विरोधात जाल तर काय होईल पहा, असा एक स्पष्ट संदेश त्यातून संपूर्ण आपल्या देशाच्या न्यायपालिकेला देण्यात आला. आता आपण पाहतो की महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंचं सरकार बेकायदेशीरपणे पाडणं असो किंवा शिवसेना फोडणं असो, न्यायाधीश सुनावणीच घेत नाहीत. तारीख पे तारीख सुरू आहे. गेली 4 वर्ष झाली. फैसला तर लांबच राहिला. जे त्या जज लोयांचं झालं तशा पद्धतीचं काही आपलं व्हायला नको ही भीतीच त्यामागे बहुधा न्यायाधीशांची असावी. निकाल द्यायचा या प्रकरणाचा तर उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच द्यावा लागेल, एकनाथ शिंदेच्या विरोधात द्यावा लागेल, अन्य पर्यायच उपलब्ध नाही. मग त्या जोखमीपेक्षा प्रकरण लोंबकळत ठेवायचं, आपला कार्यकाळ निघून जावा असा विचार बहुधा सगळे न्यायाधीश करत असणार. त्यापूर्वी गुजरातमध्ये बहुचर्चित स्नूपगेट प्रकरण घडलं. मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून गृहराज्यमंत्री अमित शहा पोलिसांकरवी एका तरुणीवरती वॉच ठेवत होते. असं बरंच काही ते प्रकरण वादग्रस्त होतं. श्याम मीरा सिंग या पत्रकाराने त्या सगळ्या प्रकरणावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो पाहू शकता इच्छा असल्यास. तुम्हाला ते सगळी गोष्ट कळेल स्नूपगेट प्रकरण. बाकी मग नरेंद्र मोदींची हत्या करण्यासाठी आले आहेत असा आरोप ठेवून अमित शहा यांच्या पोलिसांनी गुजरातमध्ये बरेच फेक एन्काउंटर केले. त्याची मोठी चर्चा झाली. त्यापैकी आपल्या महाराष्ट्रातले मुंब्र्याची इशरत जहा प्रकरण खूप गाजलं होतं, आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. संजीव भट या अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकाऱ्याला जेलमध्ये सडवलं जातंय. नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या सगळ्या गैरबाबी माहिती असणं हा त्या अधिकाऱ्यांचा दोष. त्याची सविस्तर माहिती देणारे सुद्धा अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती सापडतील. इच्छा असल्यास तुम्ही ते पाहू शकता. आणि त्यांच्या संजीव भट यांच्या बायकोचं एक भाषण आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती सुद्धा आहे. मी ते अपलोड करून ठेवलेलं आहे एका भागामध्ये. आणखीन अनेक बाबी आहेत. त्यापैकी प्रत्येक प्रकरणात अमित शहा यांच्यावरती आरोप झालेले होते.
मात्र कधी न्यायालयात ते आरोप सिद्ध करण्यामध्ये पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आणि ते कसं काय घडतं ते आपल्याला माहितीच आहे. आणि जेव्हा कधी पोलीस यंत्रणा किंवा सीबीआयला ते सिद्ध करण्यामध्ये यश येईल असं वाटलं तेव्हा न्यायाधीशांचा अचानक मृत्यू झाला. काय योगायोग ना. त्यामुळे एक सोहराबुद्दीन शेख प्रकरण वगळता कायद्याच्या कचाट्यामध्ये अमित शहा आजवर आलेले नाहीत, परंतु म्हणून ते निर्दोष आहेत असं म्हणता येईल का मित्रांनो? राजकारणातील व्यक्तींवरती राजकीय सामाजिक स्वरूपाच्या आंदोलनांचे आरोप किंवा गुन्हे दाखल होणं हे आपण समजू शकतो, परंतु अमित शहा यांच्यावरती आजवर झालेले सगळे आरोप किंवा दाखल झालेले गुन्हे हे अपहरण, खून, खंडणी, हत्या अशा प्रकारच्या गुन्हेगारी स्वरूपांचे झालेले आहेत. हा मोठा फरक आहे. गुजरात सोडून देशाच्या राजकारणात आल्यावरही त्यांच्या कार्यप्रणालीत काही फारसा फरक पडलेला नाही. शेवटी विचारसरणी तीच ना. गुजरात असो म्हणजे अहमदाबाद असो किंवा दिल्ली असो, विचारसरणी कशी बदलणार? नरेंद्र मोदींनी अकस्मात ज्या वेळेला ते नोटबंदी केली तेव्हा मला वाटतं अमित शहा की त्यांचा मुलगा संचालक होता, मला आता आठवत नाही, पाहावं लागेल, त्या अहमदाबाद डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेने अवघ्या 4 ते 5 दिवसात पहिल्या 750 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्याचं प्रकरण गाजलं. 750 कोटी रुपयांच्या. देशातील विरोधी पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांच्या मोबाईलमध्ये त्या इस्रायलच्या मदतीने पेगासस सॉफ्टवेअर टाकून अमित शहाच्या गृह खात्याने त्या विरोधी पक्ष नेत्यांवरती पाळत ठेवल्याचे आरोप झालेले आहेत. सीएए, एनआरसी वगैरे सगळंच वादग्रस्त ठरलेलं आहे अमित शहाचं. मागील काही वर्षांमध्ये झालेल्या देशभरातल्या धार्मिक दंगली किंवा विशेषतः मागची दिल्लीमधली दंगल, त्यात गृह खात्याचा ज्या पद्धतीचा सहभाग होता त्याविषयी बरंच वाद निर्माण झाले. अशा अनेक बाबी. सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री, यशवंतराव चव्हाण अशा एकाहून एक महान व्यक्तिमत्वांनी अत्यंत कार्यक्षमतेने आपल्या देशाचं गृहमंत्रीपद सांभाळलं. सगळेच ते नेते अत्यंत निष्कलंक, निरपेक्षपणे देशाची सेवा आणि समाजाची सेवा करणारे असे नेते. या आपल्या देशाला धर्मांधतेच्या खाईत लोटणारे यांचे लालकृष्ण अडवाणी राम रथयात्रेच्या आणि बाबरी विध्वंसाच्या महान पराक्रमानंतर त्या पदावरती आले, देशाच्या गृहमंत्री पदावर. आणि त्यानंतर त्याच विचारसरणीचे हे दुसरे महान आणि थोर पुरुष अमित शहा. राहुल गांधी अगदी योग्य तेच बोलले काल. त्यात आपण सगळ्यांनी सुजाण देशवासियांनी आपला आवाज मिसळून त्यांचा तो नारा बुलंद करण्याची वेळ आता आलेली आहे मित्रांनो. अमित शहा मस्ट गो. अमित शहा मस्ट गो. In either case, he has to go. And he has to go, and every single child who has been beaten must know this. That this is the man, take a good look at him. This is the man who is responsible for what happened to you. Of course, he takes his orders from the Prime Minister, but this is the man who beat you, who thrashed you, who humiliated you, who shot you with pellet guns.